पिंपरी चिंचवड शहरात बिश्नोई गँगनं पुन्हा एकदा डोके वर काढले असून गँगचा सदस्य शुभम लोणकर यांच्या शूटर्सनी थेट एका नामांकित फर्निचर मॉलवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी दोन पिस्तुलातून लागोपाठ 5 ते 6 गोळ्या झाडल्या। या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। या गोळीबाराची जबाबदारी बिश्नोई गँगचा सदस्य शुभम लोणकर यानं सोशल मीडिया पोस्टद्वारे स्वीकारली आहे। गोळीबार झालेला मॉल एजे फर्निचर असून त्याचे मालक अशोक नैन हे एमडी ड्रग्सच्या तस्करीमध्ये सामील असल्याचा गंभीर आरोप लोणकरनं आपल्या फेसबुक पोस्टमध्ये केलाय। हल्लेखोरांनी मॉलच्या दिशेने केलेल्या गोळीबारात मॉलची मुख्य काच फुटली आहे। हा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। गोळीबारानंतर लोणकरनं सोशल मीडियावर पोस्ट करत हा तर केवळ ट्रेलर आहे, यापुढे ऐकलं नाही तर थेट डोक्यात गोळी मारली जाईल असा थेट इशारा मॉल मालकाला दिलाय। घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली। सीसीटीव्ही फुटेज आणि सोशल मीडिया पोस्टच्या आधारे पोलिसांनी बिश्नोई गँगच्या या शूटरचा शोध सुरू केलाय। आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची विशेष पथकं रवाना करण्यात आली असून पोलीस या प्रकरणाचा अत्यंत गांभीर्याने तपास करत आहेत। साधारणतः 9:20 वाजताच्या दरम्यान त्या ठिकाणी जे फर्निचर मॉल आहे या ठिकाणी दोन अज्ञात इसम जे 2 व्हीलरवरून आले होते आणि त्या दोन व्यक्तींनी त्या ठिकाणी एजी फर्निचर मॉलच्या नावाच्या दिशेने त्या ठिकाणी स्वतःकडे असलेल्या ज्या पिस्टलमधून काही त्याच्यामधून काही राऊंड फायर केले आणि ते बाहेरच्या दिशेने निघून गेलेले आहेत। या अनुषंगाने या ठिकाणी सर्वस्वी तपास चालू आहे। त्या ठिकाणी हे कोण व्यक्ती आहेत, काय आहेत याच्याबाबत तपास चालू आहे आणि त्याच्यानंतर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू आहे। किती राऊंड फायर करण्यात आले काय प्रायमरी? साधारणतः प्रत्येकाने एक 3-4 राऊंड फायर केलेले आहेत। त्याच्याबाबत सुद्धा आपण फॉरेन्सिकची व्हॅन आलेली आहे, त्याच्याबाबत पण आपला तपास चालू आहे। तर किती वाजताची घटना आणि काय